माणसं येतील तसं तसं आपण पुन्हा स्वागताचा प्रोग्राम सुरू राहील। मी या ठिकाणी असं म्हणेन की हार को जीत में बदलने की चाह रखो, हार को जीत में बदलने की चाह रखो, कदम हर हाल में आगे बढ़ाने की करणारे आपले भारत रोबाळे सर नृत्याचे प्रशिक्षक यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो। या ठिकाणी घेत आहोत पहाड दिवाळीची सुरेल सुरांची स्वागत करीत आहे। पहाड दिवाळी आशा टूटी ममता रूठी छूट गया है किनारा, बंद करो मत द्वार दया का, दे दो कुछ तो सहारा। दीप दया का, दीप दया का जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। छाया है जहूं और अंधेरा, भटक गई है दिशाएं, मानव बन बैठा है दानव, किसको व्यथा सुनाए। धरती को स्वर्ग बनाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा, प्रेम की गंगा बहाते चलो, धरती को स्वर्ग बनाते चलो। प्रेम की गंगा, प्रेम की गंगा, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। दिवाळी हा सणच आहे
अंधाऱ्याकडून प्रकाशाकडे. जीवनामध्ये आनंद देणारा क्षण असतो दीपदानोत्सव. दीपांचे स्वरात या जीवनात अंधारलेल्या स्मिताताई सोनवणे मॅडम यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करीत आहे आपल्या वैभवनगर योग नृत्य परिवाराच्या सहाय्यक प्रशिक्षिका आदरणीय प्रमिलाताई पाटील मॅडम सोनवणे मॅडमचं स्वागत करते. वैभवनगर योग नृत्य परिवाराच्या सदस्या आदरणीय यशोधरा फुलले मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करीत आहे पूजा चामटकर मॅडम यांना. पूजा चामटकर मॅडम. राजस्थानी भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुरुषाला मरोडिया असं म्हटलेलं, पुरुषाला स्त्रिया मरोडिया म्हणतात. आम्हाला राजस्थानी नाही, राजस्थानी समजते तेवढी काही राग नाहीये. तुमच्या लक्षात येईल, मी तसं मधात एक्सप्लेनेशन देईलच त्याचं. मरोडिया मग बंद करा तर. मरोडिया तुम तुम मरोडिया लाजे रे बाजूदार बंगडी. मरोडिया लाजे रे बाजूदार बंगडी. गिरणावे बंगडी सुलाजे गिरणावे बंगडी. मरोडिया टिंग टिंग मरोडिया तुम तुम मरोडिया लाजे बाजूदार बंगडी. मरोडिया लाजे बाजूदार बंगडी. राजस्थानमध्ये कोटा बुंदी हे जिल्हे आहे. कोटा तुम्ही कोटाची साडी म्हणतो ना, आणि बुंदी हा पण जिल्हे आहे. त्या तिथे बाजारात जाऊन माझ्यासाठी साडी आणाल असं ती सांगते. कोटा बीजाज खवरजी बुंदी बीजाज. कोटा बीजाज खवरजी बुंदी बीजाज. मोठा सुलाचा फुलदार बंगडी. मोठा सुलाचा फुलदार बंगडी. मरोडिया टिंग मरोडिया टुम मरोडिया लाजे बाजूदार. आता आणखी नावं येत आहे. भरगतचा कार्यक्रम आहे. आपण जरा जोश थोडस टाळेल आमच्या सर्व. कोटा बीजाज भवरजी बुंदी बीजाज. मोठा सुलाचा फुलदार बंगडी. मोठा सुलाचा फुलदार बंगडी. मरोडिया टिंग टिंग मरोडिया टुम टुम मरोडिया लाजे बाजूदार बंगडी. मरोडिया लाजे बाजूदार. हिरवा पाचती परवा पेरी पेरी घाला साजणी बाई येणार साजन माझा. शालू हिरवा पाचती परवा पेरी पेरी घाला साजणी बाई येणार साजन माझा. गोऱ्या माळी चढला जाळी नवरत्नाची माला साजणी बाई येणार साजन माझा. माझा भरोसा तुझा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. जग हे कुणाचे सांग भल्या माणून. घे भक्तीने शोधी तुझ्या त्या अंतरंगाची. करुण घे भक्तीने शोधी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोड्या भंगाची.
असे हा जन्म मोलाचा जवळ घेना बनत येईना जवळ घेना चंदेरीचा फुल लावित प्रीतीत येईना चंदेरीचा फुल लावित प्रीतीत येईना प्रीतीत येईना जवळ घेना प्रीतीत येईना जवळ घेना संबंध सारा कुंजात नाट बंद धुंद वारा दाटी प्रिया तुझा सारा असा सारा तुझा हाय रुपेरी वाळूत माळांच्या बनात येईना प्रीतीत येईना प्रीतीत येईना जवळ घेना प्रीतीत येईना जवळ घेना पण असं सर्वच घरात होतं असं मला वाटतं. व्हायला पाहिजे पण असं होत नाही. पण बऱ्याच तक्रारी असतात. ते म्हणतात ना, शादी का लड्डू जो खाए ओ पछताए और जो ना खाए ओ भी पछताए. आणि म्हणून थोडंसं ही वातावरण बदल मी करते, वेगळं काहीच नाही आहे. मे बी इथे योग्य आहे की नाही. अनेक नवरा बायकोंच्या अनेक तक्रारी असतात. ते म्हणतात लग्नानंतर काही मज्जाच नसते. ते म्हणतात लग्नानंतर काही मज्जाच नसते. बायको म्हणते आमचा नवरा म्हणजे नंबर 1 द्या. बायको म्हणते आमचा नवरा म्हणजे नंबर 1 द्या. गबळ्यासारखं राहते, दिसून नये का छान. गबळ्यासारखं राहते, दिसून नये का छान. असा कसा जोडीदार देवा मला मिळाला, असा कसा जोडीदार देवा मला मिळाला. माझा आनंद कशात आहे त्याला नाही कळलं. असा कसा जोडीदार देवा मला मिळाला, माझा आनंद कशात आहे त्याला नाही कळाला. कुठेही जायचं म्हटलं तर काळी पॅन्ट घालते. कुठेही जायचं म्हटलं तर ते आपापली पॅन्ट बघायला लागले. यांच्यासाठी किती राबा काहीच कौतुक नसते. थोडं मीठ कमी झालं की तांबडं लाल दिसतं. कधी नव्हे ते वाढदिवसाला साडी आणली मेनचट. कधी नव्हे ते वाढदिवसाला साडी आणली मेनचट. लाडवायला नीट बघा, काही बोलते पानचट. मी तर आता यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडलं. काय माहिती कोणाच चिडकं बदलत पडलं. असं तुम्हाला वाटलं का फक्त नवऱ्याच बाबत तक्रारी. नवरोजी मला म्हणाले भडा भडा बोलती. हार घालताना माझी अक्कल काय कुठं गेली. फार मोठी चूक केली असंच मला वाटलं. फार मोठी चूक केली असंच मला वाटायला. तिचं तोंड पाहिलं की माझं मस्तकच उठायला. सारखी
माझ्या पाठीमागे एकच भनभन असते, सारखी सारखी माझ्या पाठीमागे एकच भनभन असते, तुम्हाला तर माझं कौतुकच नसते, तुम्हाला तर माझं कौतुकच नसते. त्याच्यावर नवऱ्याचं काय उत्तर आहे? एक भाजी धाड येत नाही, काय कौतुक करायचं? एक भाजी धाड येत नाही, काय कौतुक करायचं? मेकअप करून थोबाड रंगवून जरा गावभर फिरायचं. शिल्पकार जीवनाचा दिन माझा होता रे, रंजल्याने गांजलाचा दिन जाता होता रे, रंजल्याने गांजलाचा. सृष्टी पाखरांचा मधुर किलबिलाट, मनाच्या प्रफुल्लित आणि सुगम वागणारा हवेतील गारवा, सप्तसुरांनी मोहून गेलेल्या आस म्हणतात अशा मंतरलेल्या वातावरणात आज सोमवारी रसिकांच्या पहाट स्वर चैतन्याने भरलेली आहे. फूल की सुरुवात कली से होती है, फूल की शुरुआत कली से होती है, जिंदगी की शुरुआत प्यार से होती है, प्यार की शुरुआत अपनों से होती है और अपनों की शुरुआत आपसे होती है. आपको दिवाळी की हार्दिक. सृष्टी पाखरांचा मधुर किलबिलाट, मनाच्या प्रफुल्लित आणि सुगम वागणारा हवेतील गारवा, सप्तसुरांनी मोहून गेलेल्या आस म्हणतात अशा मंतरलेल्या वातावरणात आज सोमवारी रसिकांच्या पहाट स्वर चैतन्याने भरलेली आहे. फूल की शुरुआत कली से होती है, फूल की शुरुआत कली से होती है, जिंदगी की शुरुआत प्यार से होती है, प्यार की शुरुआत अपनों से होती है और अपनों की शुरुआत आपसे होती है. आपको दिवाली की हार्दिक. जो बोएगा वही पाएगा, जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी, कर्मों का ऐसी करनी वैसी भरनी, करनी वैसी भरनी. काळानुसार सगळ्यांना माहित आहे आजच्या परिस्थितीमध्ये जे असते. ओ महबूबा, ओ महबूबा, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मासूम, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मासूम. वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद, वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद. ओ महबूबा, ओ महबूबा, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मौजूद, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मौजूद.
बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, मेरा मैं तेरा परिंदा, दीवाने की जाबोर सुहानी देखी, एक रोज वही तेरी शाम हो, कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। आत्ता दीप भव स्वयं दीप हो। मी इथे गीत सादर न करता फक्त मी ती प्रस्तावना केलेली आहे। मी इथे प्रत्यक्ष आता ज्या ढगेताईंनी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण स्त्री पुरुष समानता जे आपण इथे दररोज आता चालते आणि त्यांनी एक अहो तुले म्हणतो इलेक्शन मध्ये उभी राह, बाईसाठी सरपंचाची सीट राखीव आहे, तू सरपंच होशील तर बाई मी राहिली उभी आणि निवडून उडून आले तेव्हा गाववाल्यानो असली वरात काढली। अहो मिरवणूक नाही का ते का बाई ते मला दुलारे पार लाल पिवळीच करून टाकले होते। तो माया पुढं वाजा आणि ते लोक मस्त झिंगत होते, झालं झिंग 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 झिंगत झिंग 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 झिंगत। मी म्हणलं आता चांगलं झिंगा, मग दाखवतोच मला तुम्हाला एका एकाला इंगा। तर बाई अशीच मी घरात होती, सरपंच झाली तर ग्राम पंचायतीमधून चपराशाला माझ्या घरी बोलवायला का ग्राम पंचायतीमध्ये BDO साहेब आले तर सरपंचाने बोलावलं। भाई आमचं हे द्या उठलं ना लागेल तर रस्त्यानं। मी म्हणलं थांबा, ते सरपंचाले बोलावते तर म्हणे हो सरपंचाले बोलावते तर त्या माझ्या मले का समजते बाई माझं झालं डोकं गरम। मी म्हणलं अहो त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे कवाडा खोलले म्हणून आम्ही शिकलो आणि संविधानानं आम्हाला आमच्या मतदानाचा सरपंच होण्याचा अधिकार पार केला म्हणून मी सरपंच झाली आणि त्याचा अधिकार पण मी गाजवणार की नाही? नाहीतर खेड्यामध्ये बाया सरपंच होते ना कारभार नवरेच करतात। मग बाई मी लागले रस्त्यानं ग्राम पंचायतच्या, अशी रस्त्यानं चालत होती त्या समोरच्या टपरीवर चांगले जानजेवण पट्टे मस्त घेतली देशी आणि दोनच ते झिंगत होते। मी ते ध्यान करतो तोच कोणत गेली बाई मला पण ते केटा उठलं असं उभं झालं न म्हणते कसं अरे बाबा नसीब आपलं उताना झोपलं, अरे बाबा नसीब आपलं उताना झोपलं, जीवाची फजिती ऐका अहो जीवाची फजिती ऐका, या मर्दाला किंमत आहे का आता सरपंच झाल्यात बायका, या मर्दाला किंमत आहे का आता सरपंच झाल्यात बायका। तो माझी लेख आहे अहो किटकिट लावता हुशारी लावता, किटकिट लावता हुशारी लावता, आमचं बी थोडस ऐका अहो आमचं बी थोडस ऐका, तुमच्या होटावर मिशा आहे का आता सरपंच झाल्यात बायका, तुमच्या होटावर मिशा आहे का आता सरपंच झाल्यात बायका। सकाळी उठता दोस्ताला भेटताना देशीचे क्वार्टर मारता, सकाळी उठता दोस्ताला भेटताना देशीचे क्वार्टर मारता, गलीनं फिरता नालीनं लोळताना फुकटच्या
बडाया मारता, गलीन फिरता नालीन लोळता फुकटच्या बडाया मारता. तुमची गावात इज्जत हाय का? आता सरपंच झाल्या बायका. तुमची गावात इज्जत हाय का? आता सरपंच झाल्या बायका. तवा कुठं बायथे माकड लागला रस्त्यानं. तर अशी हे सरपंच बाई. तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल का हे अशी छावून बोलते, शिकली सवरली हाय म्हणते, पण खेड्यामध्ये जसं राहिलं तसं देश तसा भेस करायला लागतं. बोलतो मी तशी. तर तुम्हाला सांगतो, माझ्या घराच्या शेजारी एका बाईले त्या पोराले नाही घाला असं थन फणफणत होतं तापानं. त्याला बहुतेक डेंगू झाला असला. मग ते म्हणजे माय पोराला ठोका केला. मग तिनं एका देवीला बोलावलं आणि ते देवी आली, कारण त्याची चकडे गेला होता म्हणते मापूरग काहीतरी झालं असं. मग ते देवाचे गेला होता तो त्या चिंचेकडे गेला होता. तेव्हा त्याला झपाटला. बोल देवीला जवळ बोल मी तुला बोकड कापीन. बोल मी तुला 11 रुपयाचा नवस बोलीन. बाई त्या पोराचा ताप चालला तिकडं वाढत आणि हे इकडं ध्यान सुरू. माझ्या डोक्यात हार आलं. मी राहिले म्हणतो कशी अहो त्या देवीची म्हणजे साप निघाला. साप अशी धावते का नाही त्या देवी, तिला वाट नाही सुधारली. आणि मग मी तिथं त्या पोराला म्हणलं पहिले दवाखान्यात न्या. तर त्या पोराला झाला होता डेंगू. कारण ते आजूबाजूला पाणी साचलं होतं. त्या पाण्यावर डास होते आणि त्या डासातून त्या मुलाला डेंगू झाला. म्हणून आपलं गाव स्वच्छ ठेवा, आपलं घर स्वच्छ ठेवा, पण घराबरोबर आपला परिसरही स्वच्छ ठेवा. ऐका मला एवढं गरिबीच ऐकाच लागल, कारण मी बनीन सरपंच. मी आहे त्या सावित्री की लेक. धन्यवाद. मायेच्या हडव्या नात्याच्या बंधात संगम हरते. मायेच्या हडव्या स्पर्शाने खुलते. नात्याच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे घोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे घोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे स्वप्नाच्या भरपूर भान शिरते. हुरहुरत्या साजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते घडते अडकडते कापडते. कधी आशेच्या हिंदोड्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे भुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण भुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे क्षणानं मन हे वेडे भुलते. जानते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भासाच्या मागून पडते. मन उधाण वाऱ्याचे भुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे सारे क्षणभर जरा विसाऊ या वर्णावर कविता तू मावत नाही कवितेतही शब्दांशिवाय महफिल आ रही है आसमां गा रहा है साथ मेरे ये सारा जहां गा रहा है ये जमी गा रही है आसमां गा रहा है साथ मेरे ये सारा जहां गा रहा है शौख कलियों के घूंघट सरकने लगे हैं शौख कली भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सुबह से और यकीन नहीं होता तो शाम से तुम पूछ ही लेना सुबह से और यकीन नहीं होता तो शाम से ये दिल धड़कता है सिर्फ तुम्हारे नाम से ये दिल धड़कता है सिर्फ तुम्हारे नाम से हेलो 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 ला 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 गुलाबी आँखें जो तेरी देखी शराबी आँखों से मुस्कुराओ तो कोई बात बने सर झुकाने से कुछ नहीं
झुकाने से कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने, पोछ कर अश्क अपनी आँखों से मुस्कुराओ तो कोई बात। सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ए दिल बेकरार करके नहीं। ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बताया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बताया तुमको। मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके रही, ये दिल पे करार कर दे रही।